हेची देवापय मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भरते याती परिमी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी ज्ञानदेवा केला जगासी उपकार केला जगासी उपकार केला जगासी उपकार केला जगासी उपकार नारियले नारी नर तारियले नारी नर कारियले नारे नर कारियले नारी नर कारियले नारे नर कारियले नारी नर मस्तकासो दीन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगासी उपकार तारियले नारी नर पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रजनी मनमुकुर सुधारी बरणवर घुबर बिमल जसुजोदायी कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरऊ कलेस विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशि स्तुतिर ब्रह्मादी नाम पितदवसन्नास्तु ये गिरा अथावाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा विठाला विठाला हेची देवापय मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाचा प्रचार ज्यांनी केला ते संत शिरोमणी नामदेव महाराज। वारकरी संप्रदायाचा प्रचार पंजाब पर्यंत नेऊन घातला, परराज्यात परधर्मात परसंस्कृतीमध्ये संप्रदायाची तत्व ज्यांनी बीजारोपण केले असे वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत म्हणजे नामदेव महाराज। ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की ज्ञानेश्वरी डोळ्यासमोर येते, तुकाराम महाराज म्हटलं की गाथा डोळ्यासमोर येतो, नाथ महाराज म्हटलं की भागवत डोळ्यासमोर येतं। पण नाथ महाराजांच्या भागवताचा, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा, संप्रदायाचा प्रचार परराज्यापर्यंत नेऊन घालणारे म्हणजे नामदेवराय आहे। अत्यंत लढीवाळ भक्त देवाची, नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी। जगामध्ये आज संप्रदाय गेला, ही कीर्तनाची परंपरा ज्यांनी सुरू केली संप्रदायात त्यांचं नाव नामदेव महाराज। आणि त्या नामदेवरायांच्या अभंग गाथेतला हा 4 चरणाचा 4 कडव्याचा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे। विठाला विठाला अतिशय गोड अभंग आहे। देवाच्या दरवाजामध्ये नामदेव महाराज मागणी मागतात। अभंग निवडण्याचं कारण असं, आपल्या सप्ताहाचा आज जागर आहे, उद्या काल आहे आणि काल्याच्या आदल्या रात्रीचं कीर्तन म्हटलं की थोडं मागणी मागावी लागते, असं संप्रदायाचा दंडक आहे, नियम आहे। त्याला अनुसरून आपण हा मागणीचा अभंग निवडलेला आहे। या अभंगाचं गोड चिंतन आपण 9 वाजेपर्यंत पाहणार आहोत। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या सोनगाव नावाच्या गावी गेल्या 50 वर्षापूर्वी मोहनानंदगिरीजी महाराजांच्या आशीर्वादातून, त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, भजन, प्रवचन, कीर्तन या समस्त अखंड हरिनाम सप्ताहाला ज्यांनी उभं केलं, एक मोठे तपस्वी मोहनानंद महाराज होऊन गेले। आणि मोहनानंद महाराजांनी सुरू केलेला हा सोनगावचा सप्ताह 50व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय।
सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 12 वर्षाची तपपूर्ती, 25 वर्षाचा रौप्य महोत्सव आणि मधला जो खांब आहे तो 50 वर्षाचा असतो. आता 75 आणि 100. 75ला अमृत महोत्सव केला जातो आणि 100व्याला हिरक किंवा शताब्दी महोत्सव केला जातो. त्यातला हा मधला खांब पूर्ण झालेला आहे. ज्यांनी कुणी हा सप्ताह उभा केला असेल वर्गणी देऊन, पंक्ती घालून, अन्नदान करून, ते जुन्या काळातली जी लोक आहेत त्यांना खूप आनंद होत असेल. त्याच्यातली आता काही राहिली नसते. पण 50 वर्षापूर्वी ज्यांनी कुणी रोपटं लावलं, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता ती भारू कळियासी आला. असा सुगंध आपल्या जावळी तालुक्यात सातारा जिल्ह्यात या भागामध्ये या सप्ताहाच्या नावानं घुमलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आता आमचे विठ्ठल महाराज लाईव्ह करतायत, आपण लाईव्ह करताय, शूटिंग करताय. महाराष्ट्रभर ही पत्रिका ज्यावेळेला गेली, एवढे मोठे मोठे कीर्तनकार तुमच्या भागात पहिल्यांदा आले असतील. एवढे सगळे कीर्तनकार आपल्या गावाने एकत्रित आणले आणि सगळ्या गावाने एकत्रित येऊन हा भव्यदिव्य सुवर्ण महोत्सवी सप्ताह साजरा करत असताना आमचे महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार, सातारा भागाचं वैभव उमेश महाराज कीर्तन, उद्या त्यांचं काल्याचं कीर्तन आहे, त्यांच्या माध्यमातून आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलेलं आहे आमचे मयूरजी देशमुख, मयूरजी रामदासजी देशमुख अध्यक्ष आहेत आपल्या कार्यक्रमाचे आणि त्यांनी आजच्या कीर्तनाचा खर्च दिलेला आहे, सौजन्य दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपर्क झाला. उमेश महाराजांनी, मयूरदादांनी खूप वेळेला फोन केले आणि ही तारीख आमच्या डायरीमध्ये एक 6-7 महिन्यापूर्वी लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज आपल्या या सोनगाव नावाच्या गावी येण्याचा पवित्र योग आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राची प्रसिद्ध गायक मंडळी माऊली महाराज परभणीकर, आमचे दुसरे गोरख महाराज खामकर, दुसरे गावात हरिभक्तपराय अनिल महाराज आहेत, शुभम महाराज आहेत गावातले विना घेतलेले. आपण परिसरातील गावातील गुणवान टाळकरी मंडळी, या सगळ्या गायक वादकांना माझं कोटी कोटी वंदन. दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये अगदी विठ्ठलासारखं स्वरूप ज्याला मिळालेलं आहे, वाजवणंही गोड आहे, पखवाजातून पांडुरंगच निघतो बा, इतका गोड लग्गीचा हात आहे. आणि मेट्रोची ट्रेन एखाद्या वेळेला स्पीडला कमी राहील पण आमच्या विठ्ठलच्या हाताची स्पीड काही कमी होणार नाही. एवढा ज्याचा हात चपळ आहे, चंचल, अतिशय जीवलग मित्र आहे माझं. आणि आळंदीला असताना बरोबर माझ्या नंतर आले महाराज, पण अत्यंत जीवलग, गोड स्वभाव, गोड दिसणं, गोड वाजवणं. अगदी आळंदीला मोठी संस्था आहे. नांदेड, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागात जा, विठ्ठल महाराजांचं नाव आहे. विठ्ठल महाराज कावळे अतिशय गोड पखावज लग्गीचा बाज वाजवतात. वारकरी जीवन आहे, कीर्तनही करतात. बरेच दिवसापूर्वी मला महाराजांनी सांगितलं होतं की मीच तिथं कार्यक्रमाला आहे. खूप आनंद वाटला आणि विठ्ठल महाराजांची भेट झाली. वाजवण्यासाठी आहेत, महाराजांना वंदन. दुसरे आमचे ऋषिकेश महाराज, तुम्हीच ना, बरोबर आहे ना, ऋषिकेश महाराज भिवंडीकर, त्यांचाही हात गोड आहे, स्पष्टता आहे, चांगला रियाज केलेला आहे, वारकरी आहेत, बुक्का लावलेला आहे, त्यांनाही धन्यवाद. ऋषी महाराज आणि विठ्ठल महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा. दोघेही अतिशय गोड आहेत. गायकही अतिशय छान आहे. पुरिया धनश्रीमध्ये चांगलं गोड त्यांनी गायलं. दोघांनाही धन्यवाद. आमच्या अतुल महाराज भोसले, विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, अगदी आपल्या मेढ्याला संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये खूप चांगलं अगदी हरिभाऊ पाटलांकडे ज्यांचं शिक्षण झालं, मोठी व्यक्ती होऊन गेली मुमुक्षू पाठशाळेची, हजारो विद्यार्थ्यांना ज्यांनी वेदांत सोपा करून शिकवला, खूप मोठं नाव. आणि अशा संस्थेमध्ये शिक्षण घेऊन आपल्या भागामध्ये हे वारकरी टाळकरी तयार करण्याचं काम आमचे अतुल महाराज भोसले बाबा करत आहेत. देशमुख, अतुल महाराज देशमुख, हे सगळे जे छोटी छोटी टाळकरी, असे एवढे चांगले टाळ वाजवणारे तयार झाले पाहिजे. नुसते नाचलं नाही पाहिजे, टाळ वाजवले पाहिजे. नुसते काही नाचतात महाराज, नाचलं नाही पाहिजे, टाळाच्या आवाजात नाचलं पाहिजे. नाही तर नुसते काही नाचतात, टाळ वाजवतच नाही. त्यामुळे कीर्तनाला रंग येत नाही. कीर्तन कशानं? रंग भरे कीर्तनात आणि मग प्रेमे हरिदास. आधी रंग कीर्तनात भरवावा लागतो. टाळाचा गजर लावणी, मृदंग श्रुती, टाळ घोष आणि मग त्याच्यानंतर नाचावं. नाचू कीर्तनाची रंगी, नाचायला विरोध नाही, पण अगदी असं टाळ वाजवत नाचावं. असे छान विद्यार्थी अतुल बाबांनी तयार केलेले आहेत. आमचे गुरुबंधू आहेत, आम्हाला अभिमान आहे. आल्यापासून नम्रतेनं विचारपूस करतायत, बाबा कुठून आले, नाही तर आता असं कोणी विचारत नाही महाराज. पण अगदी अतुल बाबांना वंदन. त्यांच्या सानिध्यात काही महाराज मंडळी, त्यांना वंदन. त्यांच्या संस्थेतली भविष्यातली कीर्तनकार, या भागाचा परमार्थ तेवट ठेवणारी छोटी मोठी सगळी 57-58 विद्यार्थी महाराजांच्या संस्थेत आहेत. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना वंदन. पेटीवादक गोड आहेत, त्यांना धन्यवाद. आमच्या विदर्भातून, विदर्भ आणि मराठवाड्याच्या बांडुरीतून हा जो सिस्टीम आला आहे तो आमचा भुजंगराव, प्रसिद्ध सिस्टीम आहे त्याची. ट्रबल, बाज, गेंद, विको, बारकाले बटणं चांगले फिरवतो. नाही तर हे बारकाले बटणं फिरवता येत नाहीत लोकांना, ते फिरवण्याची कला आहे.
म्हणून तर एवढ्या लांबून तुम्ही बोलवलं. नाही तर इकडे काय कमी लोक आहेत का? पण ते बटणं फिरवता आले पाहिजे, तेव्हा ते जमतं. जसं आम्हाला अभंग सोडवता आलं पाहिजे, तुमच्या हृदयापर्यंत आम्हाला कीर्तन नेऊन घालता आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही म्हणता महाराजाला परत बोलवा. तसं बटणं फिरवण्याची कला आहे. बास, ट्रबल, गेन, विको कधी दिला पाहिजे, कधी नसला पाहिजे हे ज्याला कळतं तो सिस्टीमचा गोड माणूस असतो. आणि अगदी असा गोड व्यक्तिमत्व भुजंगराव सगळ्या आमच्या कीर्तनकाराचा आवडीचा आहे. मी विशाल महाराजांची क्लिप पाहिली तुझ्यावर बोललेली, आनंद वाटला मला. आणि अगदी आमचे भुजंगराव आहेत, त्यांना धन्यवाद. त्यांचे सहसांगाती त्यांना धन्यवाद. शूटिंग करणारी आमची सगळी जीवलग मित्रमंडळी यूट्यूबवाले त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, मुंबईकर पुणेकर मंडळी, आपल्या मेढा तालुका, जावळी तालुका म्हणजे जावळी आता हे खोरं आहे मोठं छत्रपती शिवरायांचं, पदस्पर्शाने पावन झालेला भाग आहे. प्रतापगड जवळ आहे, महाबळेश्वर जवळ आहे, सातारा जवळ आहे. राजांची कर्मभूमी म्हणजे आपल्या ह्या सह्याद्रीचं खोरं आहे. आणि भाग्यवान आहात तुम्ही की या खोऱ्यामध्ये तुम्हाला जन्म मिळाला. अशा राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भागात आपलं हे छोटंसं गाव. आणि या सोनगावला सोन्याचे दिवस आणण्याचं सुवर्ण महोत्सवी वर्षाचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. अगदी सोनगावातल्या सगळ्या माझ्या बहिणींना, मातृवर्गाला, पुरुष वर्गाला, तरुणांना सगळ्यांना वंदन. आमच्या आळंदीला माझ्याकडं कुठे महाराज शिकायला होते, त्यांनाही धन्यवाद. अशी सगळी गुणवान मंडळी आहे. अतिशय छान कार्यक्रम आहे. वेळ आपल्याला कमी आहे. एकतर आपली थोडीशी दिंडी असल्यामुळं थोडं लेट झालं, पण तरीसुद्धा अगदी कमी वेळात जास्त रन कसे काढायचे विराट कोहलीसारखं मला माहीत. कमी वेळात जास्त रन, जास्त चाली न म्हणता, जास्त न लांबवता. जिल्हा परिषदची शाळा कधी भरू सुटते टायमिंगला, तसं मी टायमिंगला सोडणार. 9 वाजून 5-10 मिनटं घेणार नाही तुमचे, पण कमी वेळात जास्त रन, जास्त बोलून तुम्हाला कीर्तन सांगणार. एक विनंती आहे, हातानं टाळी काही वाजू नका. वा, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका, असं करू नका. हातानं टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि सर्वांगाचे कान करून 9 वाजेपर्यंत लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला या भागातला कीर्तनकार, गायक, वादक, धर्मप्रचारक जर एखाद्याचं नाव राहिलं, माफी मागतो बरं, जुनी मंडळी आहेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्या सोनगावकरांना खूप धन्यवाद. एवढा भव्य सप्ताह तुमच्या भागात केला. आता मी इकडे आलेलो आहे बऱ्याच गावाला, एवढे भव्य सप्ते होत नाही, एवढा समाज जमत नाही. पहिलं गाव पाहिलं मी तुमच्या जिल्ह्यातलं, पहिलं 1 नंबरचं गाव. वा, काय सुंदर सप्ताह आहे. मी 8 तासाचा 9 तासाचा प्रवास करून आलो, पण तुमचे चेहरे पाहून, तुमचं स्वागत पाहून फ्रेश झालो महाराज. इतका दमलेला महाराज, पण तुमचा आनंद पाहून एवढ्या दुर्गम भागात, डोंगर भागात 8 तास लागले आम्हाला भिडून यायला, पण तरीसुद्धा तुमचे एवढं गोड स्वागत, गोड सप्ताह पाहून मला आनंद वाटला. सगळ्या गावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. एकच विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. जो अभंग आपण घेतलाय तो संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. या अभंगाद्वारे नामदेव महाराज देवाच्या दार, थोडासा आतमध्ये आवाज, हो याला थोडा माझ्या कानावर. नामदेव महाराज या अभंगाद्वारे देवाच्या दारात मागणी मागतात. प्रश्न असा आहे की कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणतात, कायम मागत असतो त्याला मनुष्य म्हणतात, आणि कायम मागायला लावतो त्याला भगवान म्हणतात. कायम मागायला लावतो भगवान, कधीच मागत नाही साधू, आणि कितीही जवळ असू द्या तरी मागतो. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. कायम मागतो मनुष्य आहे, कधीच मागत नाही साधू आहे, आणि कायम मागायला लावतो भगवान. मग प्रश्न असा आहे, साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसं काय तयार झाला? तुम्ही तर आज जागराचा अभंग घेतला मागणीचा, किंवा प्रत्येक सप्ताहामध्ये शेवटच्या दिवशी अभंग मागणीचा आहे. मागणी ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, ह्याची देवा पै मागत, हो ह्याची दान देगा देवा, देवा ऐक हे विनंती. हो किती गोमटे ते करा माझे, किती प्रमाण आहेत. मागणी पर अभंग खूप आहेत, सप्ताहाच्या जागराला घेतले जातात. मग महाराज तुमचा अर्थ असा कसा लावता, साधू मागत नाही म्हणता आणि एका बाजूला मागणीचा अभंग घेता, असं कसं? तर त्याचं उत्तर आहे, मागण्यासाठी साधू मंदिरात गेला नाही, मंदिरातला देवच साधूच्या घरी आला. एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या दिवशी राजा तुमच्या घरी येईल त्या दिवशी मागता येत, तुम्हाला जाता येत नाही. तुम्ही कुणाच्या दारात जाऊन मागायचं नाही, देव तुमच्या घरी आला मग मागता येतं. तसंच मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. किती गोड प्रमाण आहे. हो, मग साधू मंदिरात नाही, मंदिरातला देवच साधूच्या घरी आला. आमच्या मराठवाड्यात गंगाखेड नावाचं गाव, त्या गंगाखेडला एक जनाबाई नावाची मुलगी जन्माला आहे. त्या जनाबाईला माझ्याकडे बघा, गावातून दिंडी चालली होती, दिंडीतलं भजन ऐकलं आणि ती पोर बापाला म्हटली, बाबा मला या दिंडीत घेऊन चाल.
आई नव्हती तिला. बापाला वाटलं पोरीनं काय मागितलं तर दिंडीत जायचं मागितलं. बापानं तिला गोधडी बांधून दरमजल दरकोस करत दिंडीमध्ये नेलं. चंद्रभागेचं स्नान झालं आणि ती जनाबाई नावाची पोरगी, ऐका सोनगावकर, दर्शन रांगेला बारीला लागली. दर्शन करत देवाच्या समोर आली. विश्वाचा मालक तिनं पाहिला, आपला पांडुरंग आहे ना समोर, तो पाहिला. पाहिल्याबरोबर बापाला म्हटली, बाबा हा देव आहे? हो जना. यालाच पाहायला लोक येतात? हो ग जना. हा पांडुरंग आहे? हो ग जना. हाच विश्वाचा मालक? हो ग. मग तुम्ही जा बाबा गावाला, मला कायम यालाच बघायचं. काय मुलगी आहे महाराज. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होणी ठेलो. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. काय काय काय. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ओ धरीला पंढरीचा चोर. शब्द केली जोडा जोडी, शब्द केली जोडा जोडी. विठ्ठल पायी घातली बेडी. ओ ती म्हटली, बाबा हा पांडुरंग जो आहे तुम्हाला कायम बघायचा, तुम्ही घरी जा. बाप जात नसतो बरं विठ्ठल महाराज. बापाचं मुलीवर खूप प्रेम असतं बरं का मुलींनो. सगळ्या मुलींनी माझं ऐका, बापाचं मुलीवर मुलापेक्षाही कांकणभर प्रेम जास्त असतं. बाप मुलापेक्षा जास्त प्रेम मुलीवर करत असतो, कारण ती नांदायला जाणार असते, काही दिवसाची असते. ती नांदायला जाणार आहे म्हणून बापाच्या हृदयातली मुलगी कोणी काढू शकत नाही. बापापेक्षा जास्त मुलीवर प्रेम कोणीच करू शकत नाही. मुलीचंही प्रेम बापावर असतं. ऐका गड्या, बघा गड्या, ती मुलगी म्हणत असते, दादा मला साडी चोळी घेतली नाही तरी चालेल बघ, पण माझ्या बापाला तू चांगलं सांभाळ, तीच साडी चोळी माझी आहे. मुलीचं प्रेम बापावर असतं, बापाचं प्रेम मुलीवर असतं. बाप म्हटला, पागलेस की काय, तू राहशील कुठं? मंदिरात. झोपशील कुठं? मंदिरात. खाशील कुठं? मंदिरात. तुम्ही जा. सारखं म्हणायची जनाबाई. बापाने एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, त्रयोदशीचा केला, काल्याचा केला. पोरगी ऐकत नाही हो. पोरगी एकच शब्द म्हणते, बाबा तुम्ही घरी जा. मी दृष्टांत कथा याच्यासाठी सांगतोय, मंदिरातला देव कसा घरी येतो. कथा ध्यानात ठेवा, सिद्धांत ध्यानात ठेवा. आपल्याला अभंगाकडे जायचं. आणि मग ती पोरगी ऐकतच नाही म्हणून बाप निघून गेला. पण जात असताना बाप हुशार होता. आपल्या पोरीचा हात नामदेवरायच्या हातामध्ये दिला आणि बिनधास्त बाप निघून गेला. एक वाक्य माझं ऐका, तुम्हाला जीवनात काही नाही करता आलं तरी चालेल, पण तुमच्या मुलामुलीचे हात सज्जनाच्या हातात द्यायला विसरू नका बरं का. हात तुमचे सज्जनाच्या हातात द्या. फार वाईट झालं. केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप, सुरेछाप. तुमच्याकडे हाईक नाही मला माहिती नाही, आमच्या मराठवाड्यात आहे. या पुण्यामध्ये आपल्या पोरांचे हात गेले, दारूच्या बाटलीला आपल्या पोरांचे हात गेले. सगळ्यात मोठं भयानक झालं, मोबाईलच्या हातात हात गेले बघा. इंस्टा, फेसबुक, स्टोरी, व्हॉट्सअप, स्टेटस, त्याच्यातच माणूस आहे. दिवसभर त्याच्यातच आहे. त्याच्यातून माणूस बाहेर येत नाही. 7:30 वाजले की भिडलाच IPL ला. आता 2 महिने तेच आहे महाराज. रम्मी पे आओ ना महाराज, रम्मी खेलो ना महाराज. आमची पोरं त्याच्यात खेळायला लागले. पोरं त्याच्यावर टीम लावायला लागले. टीम बीम लावू नका. त्याच्यावर लिहिलेलं आहे, इसमें वित्तीय जोखिम की संभावना है. लावू नका. माझ्या गावातल्या पोराचे 5 लाख पहिल्या दिवशी गेले. बँगलोरच्या मॅचलाच गेले त्याचे. असे जात राहतात. लावू नका. एखाद्याला मिळतात म्हणून का एकी बेकीने आहे सगळेच बोलतात, मग त्याला तसं करू नका. ते मोबाईल जरा जपून, विनंती असेल मोबाईल पाहू नका असं माझं मत नाही. मला पण मोबाईल आहे, त्याची गरज आहे. आता विज्ञान युग आहे, ते लागणारे गुगल आहे, यूट्यूब आहे, सर्चिंग आहे, तुम्हाला अभ्यास करावा, ते गरज आहे त्याची. विज्ञान युगात आपण त्याला नाकारू शकत नाही. तो जर नसता तर मग मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. फोन लाईन तुम्ही कुठे येणार मला शोधायला. त्याची गरज आहे. गुगल आहे. तुमचं गाव मला कधी सापडलं असतं फाट्याला न्यायला या, त्याची गरज नाही. आता गुगल आलं, चांगलं आहे ते. विज्ञान खूप चांगलं आहे, त्याच्याबद्दल माझं मत नाही, पण त्याचं व्यसन लागू देऊ नका. काही पोरं जेवताना मोबाईल पाहतात. विठ्ठल महाराज खाली पाहतच नाही ताटाकडे, जेवताना मोबाईल पाहतात. बायकोला राग आला, बेचारीला कामाला जायचं होतं, तिनं ताट उचललं, चपाती संपली म्हणून ती गेली घेऊन. याला माहितीच नाही, याने खाली मातीत हात घातला. 2-4 घास मातीचे खाल्ले आणि दाताला खडा लागल्यावर कळालं बायकोनं ताट नेलं. इतका तुम्हाला पटणार नाही, पण माझ्या गावात एक घटना घडली. अतुल महाराज, ऋषिकेश महाराज बरं का, आमच्या गावात एक घटना घडली. विठ्ठल महाराज, एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला असं खाल्लं.
लक्षातच नाही त्याच्या. जाऊ द्या, त्याचं चुकलं, तो गेला बुवा. बाईनं तरी बघायचं ना घरातल्या, ती पण मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला चाललं होतं, तुझे 300 राहिले माझ्याकडे, उद्या देते परवा देते. ती आपली मॅसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार. पाण्यास तांब्या भरून दिला, वर पाहिलंच नाही तिनं वर पाहिलंच नाही. याला तांब्या आल्यावर याला वाटलं आपलंच घरी, हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही माझी बायको नाही, तिला मिळ नाही माझा नवरा नाही. दोघं शेजारी बसून मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे माझ्याकडे बघा, जे ओरिजिनल आलतं का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या, काय नवल हे का काय माणसं आहेत महाराज, इतकं आधीन महाराज, घर सापडून नाही महाराज. अहो काय काय पोरं मी पाहिलं 24 तास त्याच्यात महाराज, किती बाजूला वाढत मोबाईलला सोडित नाहीत महाराज. फार वाईट आहे महाराज. हो, 7वीच्या पोरीच्या हातात मोबाईल देऊ नका, 3रीच्या मुलीच्या हातात देऊ नका, 4थी 5वी 6वी 10वीच्या पुढं द्या. ती मुलगी 10वीला गेली ना मग द्या, तिला समजेल थोडंसं, त्यातलं माहिती होईल. तुम्ही लहान लेकराच्या हातात दिले मग ते गेम पाहतील, त्याचं व्यसन लागेल तुम्हाला. सावधान, प्रत्येक आईबापानं हे जागरूकतेनं माझं घरी घेऊन जा. आपल्या मुलाचे हात सज्जनाच्या हातात द्या, ज्ञानेश्वरीच्या हातात द्या, गात्याच्या हातात द्या, विठ्ठल महाराजांच्या हातात द्या, चांगल्या पखवाजाच्या हातात द्या, अतुल महाराजांच्या संस्थेच्या हातात द्या. तो टाळ वाजवेल, तो संस्कार बनवेल, ज्ञानेश्वरी शिकेल, गाथा शिकेल. आमच्या मायबापानं 6वी पास झालं आणि आम्हाला ज्ञानोबारांकडे आणून टाकलं आळंदीला. जोग महाराजांच्या संस्थेत आमचा हात पडला. तुम्ही आमचं कीर्तन ऐकताय, काय महाराज आवाज आहे काय, तुम्ही हे आमचं नाही आहे, हे हात चांगल्या हातात पडला म्हणून कीर्तन आहे. ध्यानात ठेवा, हात चांगल्या हातात पडला म्हणून हे वाजवतायत, हात चांगल्या हातात पडलाय म्हणून हे गातायत. हात चांगल्या हातात द्या, थोडेसे कमी पैसे मिळू द्या चालतील, पण हात चांगल्या. हो, व्यसनी पोराच्या हातात तुमच्या पोरीचा हात देऊ नका. लय पैशावाला आणि दारू पितो, काय फायदा त्याचा. लई प्रॉपर्टी लई आहे म्हटले मुलीच्या घरी, पण पोरगा कायम दारू पिऊन, काय फायदा त्याचा. नका नका नका, अजिबात नाही. सज्जनाच्या हातात आपल्या मुलाचे हात द्या, सज्जनाच्या हातात आपल्या मुलीचे हात द्या. जनाबाईचा हात नामदेवरायच्या हातात दिला, बाप बिंदास्त निघून गेला. नामदेवरायचं भजन झालं. खाली पाहिलं तर कोणीतरी मुलगी आहे. विचारणा केली, कुठून आलीस बाई. गंगाखेडून आले. आई लहानपणीच मरून गेली, बाप आत्ताच निघून गेला, राहणार कुठं. तुमच्या हातात हात आहे, तुम्ही बघा. लहान होती विचारी जनाबाई. नामदेवरायने तिच्या हाताला धरलं आणि त्यालाच तर साधू म्हणतात. तुमच्या फार छान लिहिलं इथं बरं का. साधू कशाला म्हणतात. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. कोण जे का रंजले गांजले, म्हणे जो आपुले. वा, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. वा वा, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखा. हे तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, ओळखावा, ओळखावा. साधू म्हणतात ऐका. तोची साधू ओळखावा, ओळखावा, ओळखा. तोची साधू, तोची साधू ओळखावा, ओळखावा, ओळखावा.
जे का रंगले गांगले काळजी म्हणे जो आपुले जे का रंगले गांगले काळजी म्हणे त्याला साधू म्हणतात. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. त्याला साधू म्हणत जा. अनाथाचा सांभाळ करतात, रंजल्या गांजल्याला सांभाळतात. हात धरला आणि पोरीला घरी आणलं नामदेवरायनी. नीट ऐका बरं, कथा शिकण्यासाठी आहे कीर्तन. नामदेवरायनी पोरगी घरी आणली. नामदेवरायच्या कुटुंबात आधीच 14 जण होती. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी आणि त्याच्यात 15वी पोरगी गेली. किती कठीण बघा. आधीच 14 माणसं आणि त्याच्यात 15वी पोरगी गेली. पाठच उठली, ती देवाला पाहायला थांबली होती. आंघोळ केली. विठ्ठल महाराज अतुल बाबा निघाली देवाला पाहायला. जशी माऊली देवाला पाहायला निघाली, जशी रस्त्याला लागली तसा आवाज आला, जना कुठं निघालीस? देवाला पाहायला, मंदिरात जायला. अगं म्हटले आपल्या घरात 14 माणसे, आधी दळण दळावं मग. बरोबर आहे म्हटलं, आता यांच्या घरी राहायचं म्हटल्यावर काम करावं लागेल. पण ती दळण दळायला लागली. जात्यामध्ये दाणे भरले, हातामध्ये खुंटा घेतला. दळता दळता सकाळचे 7 वाजले. पुन्हा निघाली. जना कुठं? मंदिरात. अगं हे नुसतं दळण नाही दळायचं, याचा स्वयंपाक करावा लागतो. 11 वाजता स्वयंपाक झाला. पुन्हा निघाली. जना भांडे धुवावे लागतात. 12 वाजले. जना धुणं धुवावं लागतं. 2 वाजले. जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला गौऱ्या थापाव्या लागतात. 5 वाजले. जना सकाळ संध्याकाळचा पण स्वयंपाक करावा लागतो. 8 वाजले. जना सकाळचं दळण आताच सुपामध्ये निवडून ठेवावं लागतं. रात्रीचे 12 वाजले. कधी जाईल? जायलाच वेळ नाही महाराज. झोपायला 12, उठायला 3, झोपायला 12, उठायला 3, अशी वेळ तिच्या जीवनात आली. झोपायला वेळ नाही, मंदिरात जायला वेळ नाही. बापाला विसरली होती, आईला विसरली होती, गावाला विसरली होती. आता मात्र घरातलं काम करत होती. लक्षात आलं तिच्या मला जायला वेळ नाही. माझ्याकडे बघा, 14 माणसाचे दाणे जात्यामध्ये भरले. हातामध्ये खुंटा घेतला की दळता दळता देवाला आवाज द्यायची, देवा हे पांडुरंगा जात्याच्या मुखी घालीत ग मोत्याचे दाणे. दाणे भरायची, खुंटा हातामध्ये घ्यायची आणि दलता दलता देवाला म्हणायची, देवा मी तुझ्यासाठी थांबले. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. शब्द काय? तू ये रे बा विठ्ठला. हो, प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा. शब्द काय? मला यायला वेळ नाही. ये ग विठाबाई माझे पंढनीचे आई भीमानी चंद्रभागा. विठाबाई बनू नये, विठ्ठल बनू नये, पण तू ये गड्या, मी तुझी वाट पाहते. मला तुझ्याकडे यायला वेळ नाही. हो, सारखा आवाज दे. ये गा तू माय बापा पंढरीच्या राया. 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 तुझं विलक्षण वाट शिन झाली काय. तुझं विलक्षण वाट शिन झाली काय. ये गा तू माय बापा पंढरीच्या राया. ये गा तू माय बापा पंढरीच्या राया. ये रे देवा. तोडी रागात, मारवा रागात, मल्हार रागात
10-5 राग तुमच्या एवढे नाही येत मला, 2-4 राग येतात. त्याच्यात ती आवाज द्यायची, ये रे देवा, ये रे देवा, धावरे म्हणायची. देवाला मात्र रोज आवाज जायचा. झोपायला 12 वाजायचे, उठायला 3. पूर्वी जी जुनी म्हातारी नाही, MH 95, MH 80, डोक्याला कपाळभर कुंकू लावणारी, पदर घेणारी, कानामध्ये घालणारी, ही जी जुनी आजी नाही, हे डबल कुंकू लावणारी, पदर घेणारी, ही आजी पूर्वी इतकं काम असायचं. तिला झोपायला 12 वाजायची. 15-15 माणसाचं कुटुंब असायचं. 25-25 माणसं दिवाळीला यायची. मग ती भाताची शेती तुम्ही जुनं आठवा, लई काम असायचं. झोपायला 12 वाजायचे, उठायला 3. परिणाम काय झाला? त्या जनाबाईच्या केसामध्ये उवा झाल्या. उवा तुमच्याकडं काय म्हणतात त्याला? अय पोरींनो बोला, काय म्हणतात? वाच म्हणतात, दुसरा शब्द नाही. वाच सगळीकडे वाच म्हणतात ना. बीडला तेच, नांदेडला तेच, परभणीला तेच, नाशिकला तेच, पुण्याला तेच, साताऱ्याला तेच, सगळीकडे वाच म्हणतात. तसं त्या केसात झाल्या तिच्या. माझ्याकडे बघा. आणि पांडुरंग ती वा झाल्या आणि तिला जी 2-3 तासाची झोप मिळायची ना विठ्ठल महाराज, ती पण मिळे नाव. आणि मग ते अंगावर यायच्या वा आणि तिला झोप मिळे. जोर आला, ताप आला तिला. आणि आता पांडुरंगाला काळजी पडली विठ्ठलाला. बघा आता नीट ऐका. सिद्धांत आपला असा आहे, मंदिरातला देव कसा घरी येतो. पांडुरंगानं विचार केला, माझ्या जनाबाईला आई नाही, माझ्या जनाबाईला बाप नाही, 14 माणसं दळण दळते, 14 माणसात स्वयंपाक करते, माझं भजन करते, माझ्याकडे यायला वेळ नाही. मला थांबली पाहायला, गाव सोडलं येणं, पण माझ्याकडे यायला वेळ नाही. विश्वाच्या मालकानं रात्री 2:30 वाजता वीट सोडली. किती? रात्री 2:30 वाजता. 2:45ला रुक्मिणीच्या महलात गेला. रुक्मिणीची बारीतली साडी नेसला, कपाळभर कुंकू लावलं, विठाबाई झाला. देवाला बनता येतं बरं का. कोण झाला? विठाबाई. विठोबा नाही. विठाबाई का? मारायला बाई लागते, बाबाचं काम नाही बरं का. विठाबाई झाला. जनाबाईच्या झोपडीवर आला. इकडे बघा. जनाबाईच्या झोपडीवरची चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं आणि देवानं तिच्या केसावर पाणी घालून सगळे केस धुवून काढले. तरी काही वा राहिल्या तर मेढा 10-5 किलोमीटर आहे, सातारा 30-35 किलोमीटर आहे. साताऱ्याला पाचवडला मेढ्याला 10च्या 4 फण्या आहेत. हरमाल 10 रुपये. त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या. विठाबाईनं जनाबाईच्या केसात फणी घातली, इकडे बघा, आणि फणीनं केसातले वा बाजूला केले. तरी अशा बारीक लिखाच म्हणतात ना आजी, लिखा राहिल्या. फणीसुद्धा फेकून दिली. आणि विश्वाच्या मालकानं मारण्याची एक पद्धत आहे. नाशिकला तिचे, पुण्याला तिचे, साताऱ्याला तिचे, महाबळेश्वरला तिचे, विदर्भात तिचे, खानदेशात तिचे, मराठवाड्यात तिचे, आळंदीला तिचे. तिचाच अवलंब केला. विठ्ठल महाराज थोडासा माईक पोळीच्या जवळ घ्या. भुजंग महाराज थोडा चाटीला आवाज द्या, बाबा मारायचे आम्हाला, बघा आम्हाला जमते का. बरोबर थोडंसं जवळ घ्या, नक असं चाटीमध्ये घाला. मारायची आपल्याला बरोबर जमली तरच पाकिट येऊ द्या बरं का माझ्याकडे. विश्वाच्या मालकाला इकडे बघा. विश्वाच्या मालकानं फणी फेकून दिली. आणि आता हा जो उजव्या हाताचा अंगठा आहे ना, हा इकडे बघा, हा उजव्या हाताचा अंगठा जनाबाईच्या केसात घातला. अंगठ्याच्या नखानं एक ऊ अशी बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा. माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचा. इकडे बघा. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला वा जमली ठेवता का रोजाने ठेवता दोघांना. अहो साखरे महाराज नाही हो, विठ्ठल महाराज कावळे नाही हो. मग ज्याच्यासाठी कीर्तन चाललं तो विश्वाचा मालक. नखदंताची करोनी फणी नाहू गाली तो चक्रपाणी. कोण? नखदंताची करोनी फणी नाहू गाली तो चक्रपाणी. अग साजनी ग घाला ग वेणी, साजनी घाला ग वेणी, साजनी घाला ग वेणी, साजनी घाला ग वेणी, साजनी घाला ग वेणी. अरे विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळाव. कुठं गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी. देव दळायला लागला देव तिला दळू लागतो. जनाबाई ओव्या म्हणायला लागली, देव ओव्या म्हणू लागतो. काय नवल आहे महाराज. 15 मिनिटं झाली मी तुम्हाला जनाबाईची कथा सांगतो. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. जनाबाई मंदिरात गेली का मंदिरातला देव घरी आलाय?
वा वा वा, लक्षात आलं तुमच्या. जनाबाईने मंदिरात गेली, मग विश्वाचा मालक तिच्या झोपडीवर आलाय. मला खरं सांगा, शबरी माता अयोध्येला गेली असं कधी ऐकलं का तुम्ही? पण शबरी मातेनं पिशवी भरली, चालत चालत अयोध्येला गेली नाही. मग आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना रामा रघुनंदना. हे राघवा जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपनी हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. शबरी के कुटिया का पावन होगा, पावन होगा, पावन होगा. शबरी माता म्हणते तू आलं पाहिजे माझ्याकडं, मला यायला तुझ्याकडे वेळ नाही. शबरी माता अयोध्येला जात नाही. अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीमध्ये येतो. तसंच आहे. तुकोबाराय डोंगरावर गेले बघा, डोंगरावर भामचंद्रावर गेले, गोर्डेश्वरावर गेले, हो भंडाऱ्यावर गेले, पायात घुंगरं बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, सारखं नाचायचे. मी गातो नाचतो आनंद आनंदे वेडा झालो मी तव छंद. त्या छंदामध्ये नाचायचे. कसं नाचायचे ऐका. गायनाचे उडे आपुली या छंदे, गायनाचे उडे आपुली या छंदे, गायनाचे उडे आपुली या छंद, गायनाचे उडे आपुली या छंदे. नाचे आनंदे आवडीने, ओ मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने. गायनाचे उडे आपुली या छंदे, गायनाचे उडे आपुली या छंदे. बा विठ्ठल महाराज काय गोड वाजवता, असं वाजवलं पाहिजे. गायनाचे उडे आपुली या छंदे, गायनाचे उडे आपुली या छंदे, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने. गायनाचे उडे आपुली या छंदे, गायनाचे उडे आपुली या छंदे. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी घोरडेश्वर डोंगर. सारखं तुकोबाराय नाचायला लागले. तुकोबाराय नाचत होते आणि देव तुकोबारायांच्या भजनामध्ये येऊन नाचायचा. याला म्हणतात डोंगरावर देव आणला. आळंदी देवाची म्हणतात, माऊलीची नाही. कारण नुसतं माऊलीचं दर्शन नाही आळंदीला, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन मिळतं आपल्याला आळंदीला. नाथ महाराजांचं पैठण नाही, देवाचं पैठण आहे. हो, त्यांच्या घरी देव आला. महाराज देव 36 वर्ष काम करतो. सगळ्या संतांच्या कथा वाचा. मंदिरातला देव घरी आणला. ज्यांचा अभंग आपण घेतलाय ते नामदेव महाराज मात्र कायम दूध पियो मोरे गोविंद लाल, गोविंद लाला गोपाल लाला रे. हो, नामदेवराय दूध पाजायला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, जेव घालायला. मग आता पुन्हा प्रश्न निर्माण होईल, मंदिरात तर मागायचं नाही, नामदेवराय मंदिरात आहेत, ना अभंग नामदेवरायचा, असं कसं महाराज? 8:45 वाजले, सांगा आम्हाला असं कसं काय? महाराज म्हटले त्याचं असं आहे, नामदेव महाराज दररोज असायचे मंदिरात, पण एकादशी आज आहे, एकादशीच्या दिवशी असायचे वाळवंटात. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला
प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला नाचू लागला नाचू लागला हो एकची टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लायावाटी. किती अभंग म्हणू मला एवढंच सांगायचं. नामदेवरायचं कीर्तन वाळवंटात एकादशीला असायचं. देव कीर्तनात नाचायला लागला. देवानं पाहिलं जाऊनच असा हात धरला. नामा ओ नामा 7 दिवस झाले काय गोड सप्ताह केला सोनगावकरांनी. वा 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 काय छान कार्यक्रम केला. सौजन्य दाते काय पंगत दाते काय सगळ्या समाजाला अन्नदान काय. सातारा जिल्ह्यात जावळीत खोऱ्यातला 1 नंबरचा सप्ताह तुम्ही करताय. काय गोड भजन करताय. किती गोड कीर्तनकार आणताय. एका विचारानं राहताय. सांगा सांगा एवढं भजन कशासाठी एवढं कीर्तन कशासाठी कशासाठी एवढं नाचताय कशासाठी एवढा खर्च करताय. नामदेव महाराज म्हटले बरं झालं देवा तू आमच्या कीर्तनात आला. तू आमच्या सप्त्यावर खुश झाला. तू आमचा हात धरला. मग तू आमच्याकडे आला म्हणून तू आम्ही नाही आलो तुझ्याकडं. तू आमच्याकडे आला म्हणून तुझ्या दारात आमचं एकच मागणं आहे अभंगाचं पहिलं चरण. हेची देवा पै मागत 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 क्या बात है वाह गायक वाह वाह. हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हा चरण सेवा वा वा. अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरी अरे वा गायक वा वा वा. वास द्यावा पंढरीचा चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा पंढरीचा. वा वा गोड चाल लावली वा. अभंगाच्या पहिल्या चरणात हेची देवा पै मागत देवा तू आमच्याकडे आला आमच्या दारात उभा राहिला. एकच इच्छा तुझ्या दारात एकच मागणी हेची देवा पै मागत. काय पाहिजे देव खुश झाला. आणि देव म्हटले नामदेवराय म्हटले एकच पाहिजे चरण सेवा अखंडित तुमचे तेवढे दोन्ही पाय देऊन टाक. काय मागितलं पाय चरण चरण सेवा पाय मागितले. देव म्हटले नामा काय मागितलं 500च्या जांभळ्या नोटा मागायच्या. सातारा पुणे हायवेला 10 एकर जागा मागायची. काय मागितलं मला हे असलं तू माझे पाय. राजा खुश झाला आणि तू काय मागितलंय. नामदेवराय म्हटले देवा तुमच्या 2 गोष्टीत फार ताकद आहे. एक तुमच्या नावात आणि दुसरी तुमच्या पायात. देवाकडे 2च गोष्टी मागायच्या बरं का सोनगावकर. एक तर देवाचं नाव मागायचं नाही तर मग देवाचे पाय मागायचे. या 2 गोष्टी ज्यांनी मागितल्यात काहीच कमी नाही महाराज. सगळ्या गोष्टी मिळतात. देव म्हटले नामा माझ्या पायात काय पडलंय सांगू म्हटले देवा. ऐका ऐका नामदेवराय देवाला सांगतात अक्रूर महाराज तुम्हाला सांगतोय ऐका. नामदेव महाराज म्हटले देवा एका साधूच्या संसाराचा दगड झाला होता. त्यांचं नाव गौतम महर्षी. त्या गौतम ऋषीनं न्यायशास्त्र लिहिलं पण त्यांच्या बायकोकडून नेमकं झालं असं इंद्रानं फसवलं तिला. आणि अस्तुभान नावाचं पातक केल्यामुळं त्या गौतम ऋषीनं इंद्राला श्राप दिला. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. आणि त्यात अहिल्याला पण श्राप दिला तुला मी कळालो नाही दगड होशील. आणि त्यांची पतिव्रता पत्नी दगड झाली. तिचा काही दोष नव्हता बिचारीचा पण ते तिला फसवलं. फार सुंदर होती दिसायला ती अहिल्या. आणि मग तिला श्राप मिळाला दगड होशील. आणि त्यांची बायको दगड झाली.
घरच्या पोळ्या खाणारा साधू भिक्षांना मागायला लागला, मधुकरी मागून खायला लागला, आश्रम उदास झाला, घरच निघून गेलं. संसारात बाई फार बाई निघून गेली, आता कसं करायचं? तर त्या बाईनं उशाप मागितला, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल म्हटले, आणि त्यांचा पाय तुला लागेल आणि तू पुन्हा बाई होशील. तुम्ही अवतार घेतला. चालता चालता विश्वामित्र ऋषीच्या बरोबर जानकी मातेच्या स्वयंवराला जाताना तुमचा पाय त्या दगडाला लागला आणि दगडाची पुन्हा बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली, असं एक प्रमाणे. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत, असं एक प्रमाणे. तुमचा पाय लागला, पदी लागता दिव्य होऊन गेली. तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. सांगा मला, आतापर्यंत किती दगडाला पाय लागलेत आपलेच पाय फुटलेत, पण दगडाची बाई नाही, होणार पण नाही, याच्या मागही नाही, पुढं पण नाही. पण तुमचा पाय लागल्याबरोबर दगडाची बाई करण्याची ताकद जर तुमच्या पायात आहे, तर आम्हाला कशाला दुसरा देता? चरण सेवा अखंडी तुमचे पाय देऊन टाका. आणखी सांगू, 250 कारण आहेत एका पायासाठी, एवढे होणार नाहीत आता बरं का. एक 2-4 सांगतो, फार गोड आहेत महाराज. नामदेवरायांनी पाय का मागितले? ऐका, तुम्ही कितीही पाप केलं म्हणजे करू नका, झालं तुमच्याकडून पाप, आणि तुम्ही कृष्णा नदीला स्नान केलं, भीमा नदीला स्नान केलं, चंद्रभागेला स्नान केलं, तुमच्या एवढ्या खोऱ्यातून खूप गंगा आहेत, खूप नद्या वाहतात, त्या नदीला स्नान केलं, तर ती नदी का फिडीत पापताप, भुकीत तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे, वाचे म्हणता गंगा गंगा. रात्री मला वाटतं काळ सारावा चिंतने अभंग होता, महाराजांनी लाईव्ह केलं होतं, मी अर्धा तास कीर्तन ऐकलं. त्याच्यावर त्यांनी सांगितलं, गंगा स्नानी नाही तुम्हाला गंगेला जाता येत तर गंगाळ सांगितलं त्यांनी, गंगाळ नाही गंगाजल बरं का, गंगालय. फार छान सांगितलं प्रमोद महाराजांनी, मी रात्री ऐकलं कीर्तन तुमच्या इथलं. मग त्यावेळेला ते गंगा म्हणता म्हणता अंगावर पाणी घेताना गंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, तुम्हाला जेवढ्या आवडतात, तुम्ही नुसतं गंगेचं नाव जरी घेतलं तर वाची म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचेन कितीही म्हटलं गंगा तर पाप धुवून टाकते गंगा. किती पवित्र गंगा, डोळ्यानं पाहिली बा तुम्ही, तुम्हाला आंघोळ करायला वेळ नाही. चंद्रभागा नुसती यष्टीतून जाता जाता डोळ्यानं पाहिली. सकळही तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. नुसतं आता स्नान केलं ना तुम्ही, स्नान गोदावरीचं स्नान केलं, प्रयागराजला जाऊन स्नान केलं, तर मग काय मिळतं बघा. धूत पाप्याचा उगाना, धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. अनंत पाप्याचं पाप धुवून टाकते गंगा. किती पाप करा ठेवत नाही. देवा किती पवित्र गंगा आहे, तिच्या एवढी पवित्र वस्तू नाही, पण देवा एवढी पवित्र गंगा तुमच्या पायातून जन्माला आली. गंगा जर एवढी पवित्र आहे तर तुझी या चरणांगुष्टी जन्मली पावना. तुमच्या पायातून जिचा जन्म, चरणी जन्मली पै गंगा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. मग तुमच्या पायातून गंगा जन्माला येते. मग गंगा जर एवढं पाप धुते तर गंगेला जन्म देणारे तुमचे पाय किती पाप धुतील. म्हणून चरण सेवा खंडी तुमचे पाय देऊन टाका. आणखी सांगतो, आणखी नामदेवराय अधिकारी होते बरं का, आणि अधिकारी असल्यामुळं देवाला आवाजावं बोलत नव्हते. आता विठ्ठल महाराज आम्ही येत ना, जीवलग मित्र असतो, बैठकीत बसल्यावर ते मला साखऱ्या म्हणतील, मी त्यांना विठ्ठल म्हणेन. त्याचं कारण का, मैत्रीमध्ये ना महाराज, मैत्रीमध्ये असा आवाजावाचा भाव नसतो. तसं नामदेवराय आणि देव अत्यंत जीवलग होते. महाराजांच्या महाराजांना विचार, ते पंढरीला राहिले, अत्यंत जीवलग. नामदेवराय देवाला म्हटले, देवा तुझे पाय खरं सांगू का लागतात, सांग ना. म्हटले, नामा काय रे कारण, सांगू म्हटले खरं कारण. तुझी बायको किती आवडते, ते नामदेवरायने विचारलं का, मी नाही. नामदेवराय म्हटले देवाला, तुझी बायको किती आवडते तुला. तर देव म्हटले, अरे ती काय सामान्याची बायको आहे का, ती माझी बायको लक्ष्मी आहे. ती काय आपली कपा, ती कवडाकडे चालली भिताडाकडे, आपली थोडी आहे. एक डोळा एक ना किधर बी देखना, असली काय डांबरी मेन कापडी काळी बिंद्री असली थोडी आहे. फॅरन लवली लावता, फॅरन लवली लावत जाऊ नका. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. अरे लावणाऱ्याला लय वाईट वाटलं, शी बाई लावली ना, आता काय मार. ऐका ती काय मेकअप करणारी आहे का काय बाबा. अहो ती लक्ष्मी आहे. रमाचरण जयंती क्रिया यदि भास्करम प्रतिजय हो. अहो सूर्यानं तिच्या तळपायाला लाजावं. कुणी सूर्यानं
लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं इतकी सुंदर आहे लक्ष्मी, तिच्या एवढी कोणी नाही. आपलं असं झालंय, माणसाला गर्व झाला, हो मी लय छान, मी लय सुंदर, मी लय भारी. हे काय रे भारी. आपलं असं काल जसे होतो तसे आज नाही, आज जसे होतो तसे उद्या नाही. काय 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 सुंदर, काय काय माणसाचे फोटो काढतात, लोकेशनला जाणार, डोंगरात जाणार, नारळाचे झाडं पाहणार, मस्त असं मिशा बिशा टकाट पावडर बिवडर गंध वगैरे छान बघा. बरं नुसते फोटो नाही काढणार, ते फोटो आहेत ना असे मोठाले बनवणार. इकडे बघा मोठाले, या चौकात म्हणजे घरामध्ये हॉलमध्ये या बाजूने एक, चार बाजूनी फोटो लावणार. आपण त्याच्या हॉलमध्ये बसलो की आपल्याला चहा येतो, आपण पाहतो. इकडे बघा, इकडे बघा. आणि ज्याचा फोटो आहे का विठ्ठल महाराज, तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असतो, नाकातून शेंबूड, कपाळावर आड्या, सारखंच दिसतो. चहा संपला की म्हातारा म्हणतो बाबा मीच आहे, मीच आहे. पैलवान होतो, पैलवान. साताऱ्यात कुणाला ऐकून एक नंबरची पैलवान. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास तू. अरे रे रे रे, आपण जसे काल दिसत होतो तसे आज नाही बघा. क्षणाक्षणाला आपलं सौंदर्य निघून चाललं. एक विनंती करतो जाता जाता, लय गर्व करू नका दिसण्याचा बरं का. हो लय गर्व करू नका महाराज, काही नाही महाराज. हो खरंच सांगतो बरं का. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. ओ सोनगावकर, या अक्रूर महाराज साखरेचं विधान घरी घेऊन जा. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. शरीराची होय माती. आपल्याला सगळ्याला मरायचंय महाराज, सगळ्याला म्हातारं व्हायचंय. लक्ष्मी फार सुंदर आहे, किती छान आहे. हो तिच्या इतकी सुंदर कुणी नाही. किती आवडते, जीवापेक्षा जास्त आवडते. नामदेवराय म्हटले देवा तुमची बायको तुम्हाला जीवापेक्षा जास्त आवडते, एखाद्यानं तुमची बायको उचलली तर. देव म्हटलं ना मग कोणाची ताकद आहे. हे दोघांचं चाललं बरं, त्यांचं बाहेर नव्हतंही, मी आणलंय बाहेर बरं काय. दोघांचंच चाललं होतं. नामदेव महाराज म्हटले देवा एखाद्यानं तुझी बायको उचलली तर. देव म्हटले ना मग कुणाची ताकद आहे. म्हटले असंच मोठ्याचं कुणी झाकीतं, गरीबाचं कुणी उघडं पाडीतं. म्हणजे राम अवतारा तुमची बायको पळवली नाही का रावणानं. हे खोटं थोडी आहे, खोटं नाही ना, काल्पनिक का व्हायना, पण तुमची सीता रावणानं पळवली का नाही, पळवली. किती राग आला. 18 पद्म वानर, 72 कुटुंबीस, गोलांगोळाचा गर्दा केला. हे एवढे मोठे वानर घेतले, ते पूल बांधला, युद्ध सुरू झालं. एकडचे वानर त्या राक्षसाला, राक्षस आपटू वानराला मारायला लागले. एवढं भयानक युद्ध पेटलं. आणि एवढं भयानक युद्ध पेटल्यावर तो रावणाचा भाऊ बिभीषण हनुमंतरायला भेटला. आणि हनुमंतरायला म्हटलं बापू हनुमंतराय मला तिकडच्या पार्टीत यायचं, नीट ऐका. हनुमंतरायला काढला काय म्हटलं बिभीषण, मला तिकडच्या पार्टीत यायचं. हे तेव्हापासून आहे बरं, हे तेव्हापासून आहे. पार्टी बदलत नाही, म्हणजे बदल त्याचं काही नसतं. बिभीषण म्हटलं मला तिकडे यायचं. हनुमंतराय म्हटलं आमच्याकडे यायला काही लागत नाही बाबा, आमच्याकडे फक्त एकच काम करावं लागतं, आमच्या प्रभूच्या पायाला मस्तक लावावं. नामदेवरायने देवाचे पाय का मागितले माझ्याकडे बघा. हो फार सुंदर कथा, एवढी कथा का आली पुढे जातो. नामदेवरायने पाय का मागितले बघा बघा, असं मस्तक मांडलं म्हणे. नामदेवराय म्हटले, हनुमंतराय म्हटले बिभीषणा आमच्या रामचंद्राच्या पायाला तुझं मस्तक लागलं की आमचे देव माफ करतात. तर तो बिभीषण म्हटला हनुमंता तुझं लग्न झालं नाही, तुला अजून बायकोची भानगड माहिती नाही. ज्यानं बायको पळून आणली त्याचा भाऊ आहे मी, त्याच्यासाठी एवढ्या गोलांगुळून समुद्रावर पूल बांधलाय आणि एवढा घोटाळा, नको 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 मी येतोच नाही. अरे चाल म्हटलं. बिभीषणाचा हात धरला हनुमंतरायनी. माझ्याकडे बघा 18 पद्म वानराच्या मधून चालत आणलं. लक्ष द्या, माझ्या डोक्याच्या आकाराची एक शीळ केली ती सोनगावकर, त्याच्यावरती रामप्रभू बसायचे. आणि खांद्याच्या आकाराची एक शीळ, त्याच्यावरती लखनजी बसायचे. आणि एवढ्या मोठ्या वानरातून विठ्ठल महाराज हनुमंतराय त्या बिभीषणाला घेऊन आले. आणि बिभीषणानं आपलं मस्तक इकडे बघा रामप्रभूच्या पायाला लावलं. जसं मस्तक रामप्रभूच्या पायाला लावलं तसा रामप्रभूनं हात केला लक्ष्मणाला, उठा उठा, द्या जागा यांना बसायला. हा जागा कुणाची द्यायची? लक्ष्मण म्हणजे आपला लखन नाही, नदीकून वाटणी घेतो डोंगराकडे आपल्याला देतो. आपला लखन नाही, मेढ्याचा बंगला त्याला घेतो गावातलं कौलाचं घर आपल्याला देतो. असला लखन नाही तो.
4-5 एकर घेतो त्याला आणि दुसरी देतो आपल्या, असा नाही लखन तो. आपल्या भावासारखा नाही, पाठीला पाठ लावून आलाय. 14 वर्ष बायकोचा त्याग केलाय. बायकोचा सोपं आहे हे? अहो 1 महिना तुमच्या घरचं काम करू नका आणि तुमच्या भावाच्या घरचं करून दाखवा. तुमची पाकिस्तानी घरात येऊ द्यायची नाही. तुमची नाही, माझी नाही, तर माझी 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 हे जा म्हणे तिकडेच कीर्तन कर, येऊ नको इकडे. का? कल्पना करा, 14 वर्ष बायकोचा त्याग केलाय, 14 वर्ष अन्नाचा त्याग, 14 वर्ष राजगादीचा त्याग, आणि पाठीला पाठ लावून लक्ष्मण तुमच्या सावलीप्रमाणे उभं राहिला. त्याला तुम्ही उठवलं देवा, आणि त्या बिभीषणाला कस काय जागा दिली? काय उत्तर आहे ऐका. रामचंद्र म्हटले, देव म्हटले, नामा लक्ष्मी मला फार आवडते, लक्ष्मण तिच्यापेक्षा जास्त आवडतो, पण जो कोणी माझ्या पाया पडल ना पाया, तो या दोन्हीपेक्षा जास्त आवडतो, म्हणून त्याला जागा दिली. नामदेव महाराज म्हटले, मग देवा, ओ देवा, तुम्ही वैऱ्याच्या भावाला सख्या भावाची जागा पाया पडल्यावर देता, कशाला आम्हाला दुसरं देता? चरण सेवा अखंडित अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा. हेची देवा पै मागत, 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 हेची देवा पै मागत. हो चरण सेवा खंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित. हो वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, पंढरीचा वास पंढरीचा. द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. याची देवा पै मागत. ओ दगडाची बाई तुमच्या पायानं, गंगेला जन्म तुमच्या पायातून. ओ देवा, वैऱ्याच्या भावाला सख्या भावाची जागा तुमच्या पायामुळे मिळते. हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित, दुसरं काही देऊ नका. एक वाक्य सांगतो. तुमच्या ज्या भागात तुमचा जन्म झाला, हा भाग छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भाग. माझ्या गळ्यामध्ये मी सोन्याचा शिवाजी महाराज घातलेला आहे बरं का. माळीच्या बराबरीनं जेवढी माळ भारी आहे तेवढा शिवाजी महाराज पवित्र घातलेला आहे. त्याचं कारण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मी महाराज आहे. हो, एक एक मावळा, एक एक जवान रोज कीर्तनामध्ये सांगतो. आता थोडी वेळ झाली पण सहन करा. ऐका ऐका, तिकडून चिठ्ठी आलेली जी, मला काही वेळेचं तसं बंधन नाही. ऐका ऐका. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळ्या पोरांना घेतलं होतं राजाने. हाच तो भाग होता बघा, हाच तो दुर्गम भाग, हाच तो जावळी खोरं. इथंच तो प्रतापगडाचा वध झाला, इथंच तो अफजल खान आला होता, इथंच त्यानं वेडा देऊन बसला होता, इथंच वाघ नख घालून तरा 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 फाडलं होतं. हीच ती लाल झालेली माती आहे, हीच ती तुमची शंभू बाळाची माती आहे. याच मातीला शंभू राजाचे पाय लागलेले आहेत. काय महाराज, 35 मिनिटं छावा चित्रपट पाहताना माणूस रडतो हो महाराज. 35 मिनिटं. ज्याला शिवरायाबद्दल आदर आहे, ज्याला संभाजी महाराजाबद्दल आदर आहे, ज्याला हिंदूचं ज्याच्या अंगात रक्त आहे ना, ते पाहू शकत नाही. मी 15 मिनिटं रडत होतो महाराज, इतका रडत होतो. मला कधीच रडू आलं, माझा बाप गेल्यावर रडू आलं नाही मला, पण ते संभाजी महाराजाचा चित्रपट पाहताना फार रडलो महाराज मी. काय त्याग आहे महाराज. अंगाची कातडी काढली तरी मी धर्म सोडणार नाही, अंगाला मीठ लावलं तरी मी धर्म सोडणार नाही. पोरांनो, जेवढे माझं इथं कीर्तन ऐकतात ऐका. ज्या तुळापूर वडूला आळंदीच्या जवळ संभाजी महाराजांची समाधी आहे, तिथं मागं 8 महिन्यापूर्वी उत्खनन केल्यानंतर त्या इंद्रायणी भीमेमध्ये ऐका, ते साखळदंड सापडले राजाला बांधलेले. तर ते साखळदंड 10 माणसाला उचलत नाही. 2 JCB आणले आणि त्यांनी ते हलवले.
इतक्या ताकदीचे इतक्या मजबूतीचे साखळदंडानं राजाला बांधलं. किती ताकदवर असेल राजा महाराज. 10 माणसाला जे साखळदंड उचलत नाही त्यांना हात बांधले होते. अंगाची कातडी काढली जात होती रे. 40 दिवस एक 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 प्रकारानं राजाला त्रास दिला जात होता. धर्म बदलला पाहिजे, खजाना कुठे आहे तो सांगितला पाहिजे, रायगडावरती काय ठेवलंय ते सांगितलं पाहिजे. पण एकच शब्द मुखातून यायचा, जगदंब जगदंब. आबासाहेब आबासाहेब. शिवाजी महाराजाचं स्वराज्य याच्या पलीकडे एकही शब्द निघाला नाही. अंगाची कातडी काढा, मीठ लावलं तरी हो काहीच झालं नाही. न कुपटून काढले हो, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या रे तप्त. जगदंब जगदंब. हो आबासाहेब शिवाजी महाराज की जय ललकारी घुमायची. हो खूप जीभ त्याची जगदंब म्हणते, त्याची जीभच कापून टाका. ज्या जिभेनं जिजाऊ माँसाहेबाला आवाज दिला, ज्या जिभेनं स्वराज्याला आवाज दिला, ज्या जिभेनं महाराष्ट्रातल्या भवानी मातेचं नाव घेतलं, त्या जिभेला सुद्धा तोडण्यात आलं गड्या. जीभ कापली तरी सुद्धा धर्म सोडला नाही. अंगाची लाही लाही केली बघा तरी धर्म सोडला नाही. त्या राजांच्या पवित्र कोशीमध्ये तुम्ही जन्माला आला. जावळीकर ऐका गड्या, सोनगावकर माझा एवढा इतिहास घरी घेऊन जा. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज जातो की राज जातो की राज. पलीकडून आवाज आला राज उडवायची राज उडवायची राज. सुलतानी सत्ता आता साप उडवायची. त्याच्या पलीकडून आवाज आला राज. इथून पुढचं जगणं तुमच्या करता, इथून पुढचं मरण तुमच्या करता. पोरं 400 तयार झाली. जावळी काय, मावळ काय, मुळशी काय, 400 पोरं तयार झाली. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे, आपल्याच जवळ आहे. त्या भोर तालुक्यातल्या रायरेश्वराच्या मंदिरात पोरं गेली. हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला, हो रो हो रो. आमचे 10-5 जण इमानदारीने म्हटले, मागचे काय पाकिस्तानातले काय हा का म्हटले नाही? त्याचं एकमेव कारण या धामण्यात रक्त थंड झालं. डबल भूक लागली राव मला. सकाळी 9 वाजता फराज करून गाडीत बसलो मी. तुमच्याकडे आलो तरी तो उभं राहिलो. एवढ्या जोरात म्हटलो कधी 9:15 वाजायला लागले कळत नाही. संपूर्ण असं वाटतंय कीर्तन एवढं गोड आहे कीर्तन. एवढ्या दुरून तुम्ही आम्हाला बोलवलं. एवढा छान कार्यक्रम आहे, दृष्ट लागावी एवढा सुंदर कार्यक्रम सोनगावचा आहे. आता तुम्ही मला कधीच सोडणार नाही, काळजी करू नका. मी येणार तुमच्या गावात दरवर्षी. आता मी सोडित नसतो. एकदा आल्यावर 10 वर्ष गाव सोडित नाही मी, काळजी करू नका. मी न सोडणारा महाराज. असा मुंगीसारखा साखरेच आडनाव मग चिटकूनच बसतो मी, सोडू नका. असा गावच आता तुमचं गाव सोडित नाही मी. ऐका, एक मावळा होता. एवढं सुंदर हरर महादेव म्हटलो आपण. एक विनंती आहे, आपला सप्ताह आता 50व्या वर्षातून 51 वर्षात जाणार आहे. एवढा 50 वर्षाचा सोहळा केला. एवढे मातृवर्ग पुरुष वर्ग पंचकृषी जमा झाली. एकदा सगळ्यांनी असे 2 हात वर करा. सगळ्यांनी करा. सगळे ज्याला हात आहेत वा वा काय सुंदर चित्र आहे बघा. सगळ्यांनी करा. हा सगळ्यांनी एकाचे करा. सगळे टाळकरी करा. ओरिजिनल आहे टाळकरी करा. ओरिजिनल आहे तुम्ही करा. वा शाबास, काय सुंदर चित्र दिसतंय बघा. वा रे वा सोनगावकर, काय छान आहे. वा वा. विठ्ठल महाराज व्हिडिओ काढा म्हणजे मला येईल. हात वर करा सगळ्यांनी. सगळ्यांनी हात वर करा. फक्त सिस्टीमवाले तुम्ही 2 जण काय काम आहे तुम्हाला, तुम्ही हात वर करा. फक्त भुजंग सोडून बाकीच्यांनी करा. ज्याला राष्ट्राबद्दल अभिमान आहे, माझ्या सोनगावच्या प्रत्येक मातीबद्दल अभिमान आहे, शिवरायाबद्दल अभिमान आहे, जावळीच्या खोऱ्यात जन्म झाला अभिमान आहे, शंभूबाळाचा इतिहासाबद्दल अभिमान आहे. ज्याचा हात वर आहे त्यानं हात तैट वर करा. आणि ज्याचा हात वर आहे ऐका, तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मुसलमान सगळ्या समाजाला घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं राजांनी. जातो की राज जातो की राज जातो की राज. पोरं 400 तयार झाली होती. महामंत्र घुमला होता हरर महादेव. आता मी हरर म्हणणार आहे. ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं माईकवाल्या सहित. असा आवाज काढा, असा आवाज काढा. कळू द्या सातारा जिल्ह्याला काय 50 वर्षाचा सप्ताह झाला त्या सोनगावला. बोला हो रो हो रो महादेव, हो रो हो रो महादेव, हो रो हो रो महादेव, हो रो हो रो महादेव. घ्या खाली घ्या. ओरिजिनल आहे बरं. काय आवाज घुमला, काय आवाज निघाला. असं वाटत होतं राजेच आले की काय बरं. इतका छान आवाज निघाला. एक मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडी 1000वर गेली. नेताजी पालकर सरलष्करपदी विराजमान झाले. महाराष्ट्राला आनंद मिळाला. हिंदुत्वाचं राज्य आलं. राजा रामदेवराय गेल्यापासून हिंदूचं राज्य मिळालं नव्हतं. राजा किर झाला शिवबा
सिंहासनी बैसला हाती घेवनी भगवा 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 करी स्वराज्याचा मागोबा हाती घेवनी भगवा 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 करी स्वराज्याचा मागोबा गड्यांनो राजा किर झाला शिवबा सिंहासनी बैसला। महाराष्ट्राच्या मातीला आनंद झाला। एक एक मावळा गड आणायला लागला। अफजल खान फाडला गेला। शाहिस्ते खानाची बोटं कापली गेली। राजावरती एक संकट आलं सिद्धी-जोहर नावाचं। काय मागावं कथा याच्यासाठी आहे। काय मागावं आपला दृष्टांत काय नामदेवरायने देवाचे पाय मागितले। काय मागावं घेऊन जा घरी। वेढा पडला होता 42,000चा। गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर। रात्रंदिवस वेढा होता। आत्तापर्यंत एवढं मोठं संकट आलंच नव्हतं महाराज। अफजल खान आलता पण 10,000 घोडदळ 12,000 पायदळ 200 उंट 200 होती। 42,000 कर्नूलचा सिंह म्हणायचे त्याला। असा मातब्बर सेनानी हो तो फाजल खान, सिद्धी जोहर, सिद्धी मसूद अशी भक्कम वेळा देऊन बसले राजांना। सगळे शरण गेले महाराज त्याचे। इतका पाऊस पडला, धो 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 पाऊस पडला आणि त्या पावसानं एक बुरुज ढासळला विठ्ठल महाराज। त्याला पुसाटीचा बुरुज म्हणतात। तो बुरुज ढासळला आणि त्या बाजूचा पारा कमी झाला आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की या बाजूनं गडावर विशाळगडावर पळून जायचं। पण प्लॅन कसा केला ऐका। 400 मावळे गडाचं रक्षण करतील, 400 राजांना घेऊन जातील आणि 400 राजांसारखा एक पोरगा पालखीमध्ये बसवायचा। त्याला राजांसारखे कपडे मुकुट घालायचं आणि त्याला सिद्धीच्या शामियान्यात पाठवायचं। राजे शरण आले म्हणून पारा कमी राहील, ढिला राहील आणि एका बाजूनं पळून जायचं। सगळा प्लॅन झाला। ऐका सोनगावकर, सगळा प्लॅन झाला। आता फक्त एक पोरगा पाहिजे होता। राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, राजांसारखा हुबेहूब दिसणारा आणि असा एकच पोरगा होता गडावर। त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं। न्हावी समाजाचा पोरगा। ते नेमापूर नावाचं गाव आहे खाली कोकणामध्ये। त्या नेमापूरचा तो रहिवाशी, मी गेलो त्या गावाला, त्या नेमापूरचा तो रहिवाशी होता। न्हावी समाजाचा पोरगा होता। राजांचंच नाव त्याला होतं शिवा काशीद। तो राजांसारखाच दिसायचा, राजांसारखी दाढी ठेवायचा, राजांसारखं नाक, राजे एवढी उंची। पण त्याला राजे गडावर नसले तर पोरं त्यालाच मुजरा करायची, इतका हुबेहूब होता। राजांच्या लक्षातही आला पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला। त्याच्या लग्नाला 2 वर्ष झालते। राजाला वाटलं याला जर मी पालखीमध्ये बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या बायकोला काय सांगू, याच्या आईला काय सांगू। राजे म्हटले नाही हो त्याला। 2-4 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली, राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे आणि राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात, मीच राजांसारखा आहे। धावतच गेला पोरगा राजांच्या मलात। राज 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 मला काहीतरी मागायचंय तुमच्याकडे। राजा म्हटलं काय पाहिजे, काय मागावं ऐका। पोरगा म्हटला राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावरचे कपडे मला घालायला द्या, तुमची तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या आणि राज तुमचं तेवढं छत्रपती नाव मला लावायला द्या। मी बसतो राज या पालखीत, मी जातो राज सिद्धीच्या शामियान्यात। काय पोरगा आहे महाराज, काय काय जीव आहे, काय मैत्री आहे, काय कसं झालंय आमच्या महाराष्ट्रात। का आमचे लोक असा जातीभेद करायला लागली, का आमचे लोक भांडण करायला लागली, का लोक अशी झाली असतील। अरे एक पोरगा न्हावी समाजाचा राजांना म्हणतो राजा तुमचा मुकुट द्या, मी जातो राज। हे शिकवा गड्या आमच्या पोरांना, फार गरज आहे इतिहासाची। हे अक्रूर महाराज साखरे नाव विटोबला टाका, माझी 200 कीर्तन आहे। डायरीमध्ये जागा नाही बघा माझ्या। 25 मे पर्यंतची माझी तारीख रिकामी नाही। मला तुमचं कीर्तन करून जालना जिल्ह्यात हातनूर नावाच्या गावी सकाळी काल आहे बघा। मी 9:05 सुद्धा घेतले नसते तुमचे, पण आता पहिल्यांदा आलो मी तुमच्या भागात आणि त्यामुळं माझा नाईलाज झाला। कसं जावं तसं आता अर्धवट सोडून, नाही तर मी 9:05 गाडीत बसणारा महाराज। मला वेळेचं फार लांब जायचं असतं ना हो, तर रात्रभर जागत जावं लागतं बघा। किती गाडी भारी घेतली तरी रस्ते चांगले दानाक दानाक आदळत जावं लागतं, पाठ राहिली नाही। 38व्या वर्षी शुगर झाली मला, 2-4 गोळ्या खावा लागतात, अवघड होऊन बसलं। हे 2-2 हे लांब, मी तर तुमच्याकडे लय आग्रह केला मला त्या उमेश बाबांनी, नाही तर मी ते येतच नाही तिकडं। पुण्यातून बाहेर नगच म्हणतो, लय लांब होतं आम्हाला, हे 9 तास जातात। पण ते तुमचं गाव एवढं चांगलं पाहून, एवढं चांगलं आहे तुमचं, इतक्या भागात दुर्गम भागात एवढी लोक पाहून मला आनंद वाटला। म्हणून तुमचा वेळ घेतोय मी, मला माफ करा तुमची वेळ जास्त घेतोय, पण घरी घेऊन जा, शिकण्यासाठी आहे बघा कीर्तन। एवढी कथा ऐका ऐका ऐका।
काय शिकण्यासारखं. एक पोरगा म्हणतो राजा द्या मुकुट, राजा द्या तलवार, राजा द्या शेला, मी बसतो. राजाने त्याला मुकुट दिला. पण राजे त्याला म्हटले शिवा, ए शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. ए शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. काय उत्तर आहे महाराज त्या पोराचं. पोरगा म्हटला राज, असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मला. काय प्रेम आहे गड्या. असं शिका आमच्या पोरांना. दोन बाजूला दोन पालख्या निघाल्या. एका पालखीमध्ये राजे, एका पालखीमध्ये शिवा नावी. विडा 50 पावलावर, विडा 60 पावलावर, विडा 20 पावलावर, विडा 10 पावलावर. विडातच पाऊल घुसला. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. राजा पळाला. हुजूर दगा, हुजूर दगा. मग हा कोण आहे? हा राजांच्या वेशातला दुसरा तिसरा कुणीतरी आहे. 3 तलवारी बाहेर पडल्या आणि 3 तलवारीनं शिवा नाव्याची कत्तल झाली. ऐका रे, ऊसाच्या कांड्यासारखी त्याची हात कापली गेली, ऊसाच्या कांड्यासारखी त्याची पाय कापली गेली, त्याच्या पोटाचे 4 तुकडे केले. तलवारीच्या टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले. त्याचं मस्तक चिरलं गेलं. 4-6 महिन्याचा सगळा राग त्या शिवाच्या अंगावर निघाला. बारीक बारीक तुकडे करून एका पोत्यामध्ये ते मांस भरलं, पालखीमध्ये टाकलं, राजांना सप्रेम भेट पाठवलं. ज्या दिवशी वाऱ्यासारखी बातमी विशाळगडावर आली की राजांनी शिवाची पालखी आली. राजाला वाटलं एवढ्या मोठ्या संकटातून माझा शिवा वाचला. राजे आनंदानं पाहायला गेले. पाहतात तर शिवा नाही, एक गोणी आहे. ती गोणी सोडली गेली. त्या गोणीमध्ये शिवाची बारीक बारीक तुकडे पाहिले. महाराष्ट्राचा राजा हंबरडा फोडून रडायला लागला. काय करावं आता? याच्या आईला काय सांगू, याच्या बायकोला काय सांगू. राजे रडत होते. प्रतापराव गुजरांनी राजांचे डोळे पुसले. राजांनी त्याची माती गडावर केली. त्याचा दशक्रिया विधी गडावर केला. त्याचं गंगापूजन गडावर केलं. अजून हे कोणालाच माहिती नाही महाराज, फक्त गडाला आणि राजांना माहिती. 20 दिवस जाऊ दिले आणि त्या नेमापूरच्या पाटलाला राजांनी पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता आम्ही गावात येत आहोत. शिवाच्या आईला निरोप द्या, राजा तुमच्या घरी येणार आहे. वाऱ्यासारखी बातमी आली गावात. त्या आईला वाटलं बाई राजा येणार. म्हटलं रे माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काही नसतं महाराज. आईला तिचं पोरगं फार आवडत असतं महाराज. खरं सांगतो तुम्हाला, आता कीर्तन संपलं ना, 5 मिस कॉल पडलेले असतील बघा आईचे माझ्या. फक्त आई करते फोन, राजा येणार आहेस ना रात्री, उशीर होईल का रे तुला. हे दुसरं कोणी म्हणत नाही महाराज, आई असते महाराज. तिला वाटलं बाई 6 महिने झालं लेकरू पाहिलं नाही, राजांच्या बरोबर काम करते, राजे येणार म्हटलं माझा पोरगा पण येणार. तिनं घर सारून काढलं, आंब्याच्या पाण्याचं तोरण घराला बांधलं, पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला आणि आपल्या ठेवणीतली नऊवार साडी काढली. शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरतीचं ताट तयार करायचं, राजा येणार आहेत, मालक येणार. इतका आनंद झाला पोरीला. 6 महिन्यानं नवरा पाहायला मिळणार म्हणून तिनं ती साडी नेसली, कपाळभर कुंकू लावला. कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं आणि गरीबाची पोर राजांची आरती करायची म्हणून थाटात उभी राहिली. राजा आता अमक्या गल्लीला, राजा तर तमक्या गल्लीला, राजा तर गावच्या वेशीला, राजा तर मराठ्याच्या आळीला, राजा तर धनगराच्या आळीला, अशा बातम्या मिळायच्या. राजा शिवाच्या दारात आले, कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं, राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून ती पोर पुढे सरकली आणि तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई हो सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. त्या सुनानं मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातामध्ये ताट दिलं, पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. राजे घरातल्या कांबळीवर आले, गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढलं, का तिचा अपमान केला. तर ती आई म्हटली, राज शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की राज ते शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायचं, राज ते शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायचं की राज. एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला. हिचा मुलगा कसं कळाला आईला, माझी सून विधवा झाली कसं कळाल. ते आई म्हटली, राजा जगाला फसवताल जाणता राजे, एका आईला नाही फसू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात तरी पोरगा दिसला नाही, मराठ्याच्या आडीला आलात तरी पोरगा दिसला नाही, आमच्या दारात आलात त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, राज तुम्ही आमच्या घरी यावं,
त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला खायला पुरणपोळी करावी. आज पुरणपोळी हजर आहे, त्याची बायको आरतीचं ताट घेऊन हजर आहे. माझा पोरगा नाही. माझा पोरगा जर जिवंत असताना राज तर तुमच्या आधी 1 तास गावात आला असता, सगळ्या गावात नाचला असता राज. नाचून म्हणला असता आई राजा आले ग, आई आपल्या घरी राजा आले, आई राजा आले ग राज, आई आपल्या घरी राजा आले ग, आई राजा आले राज. जास्त बोलायला गेलो तर मला दम निघणार नाही बघा. हृदय रडायला लागेल, डोळ्यातून अश्रूच्या धारा येतील. खूप इतिहास मोठा आहे महाराज. ऐका रे, सगळं घर रडायला लागलं. सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये आली. ती आई म्हटली राजा नको हे सोनं मला, नको ही चांदी मला राजा, हे तुम्हालाच राहू द्या. राजा म्हटले राहू द्या आई, तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिला, माझ्यासारखा दिसत होता एवढाच त्याचा गुन्हा. नाही नाही राजा हे घेऊन जा तुम्हाला. राजा म्हटले मग आई काय देऊ तुम्हाला, सांगा ना आई काय देऊ तुम्हाला, काय मागावं, घेऊन जा घरी. सोनगावकर 1 वर्ष ध्यानात ठेवा, हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे, घरी घेऊन जा. राजा काय देऊ. ती आई म्हटली मला एकच द्या. काय मागितलं महाराज, एकच द्या राजा. आत्तापर्यंत माझा पोरगा बैल पोळ्याला शिमग्याला दिवाळीला घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला, इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजे म्हटले आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. तर आईनं सुद्धा डोळे पुसले सोनगावकर आणि आई म्हटली मग राज तुम्ही जर माझी एवढी मागणी पूर्ण करत असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय. काय मागावं ऐका गड्या, काय मागावं हे ऐकून शिकावं, काय मागावं मावळ्याकून शिकावं. याला काय मागावं म्हणतात. याची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. आणखी काय पाहिजे, वास द्यावा पंढरीचा, पंढरपुरात जागा द्या. त्याचं कारण उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. जगाच्या पाठीवर असा देव नाही म्हणून वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा मयूरजी देशमुख आणि आमचे उमेश महाराज किर्दत यांनी खूप आग्रह केला. 9:20 आपल्या सगळ्यांच्या घड्याळीत झाले असते, होतच नाही एवढा वेळ, पण जरा आता ती दिंडी आली होती आज, त्यामुळं थोडं 7:30ला सुरू झालं. अजून 10 मिनटं घेणार आहे तुमचे मी. झालंय कीर्तन पण एक 10 मिनटं याच्यासाठी. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाकलं की माझ्या कीर्तनामध्ये दर दिवशी शेवटी 10 मिनटं मी एक जवान सांगत असतो. ऐका, नाशिक जिल्ह्यामध्ये एक सिन्नर नावाचा तालुका आहे. सिन्नर तालुक्यामध्ये एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे. छोटंसं गाव आहे आपल्या सोनगावसारखं. आणि त्या शिंदेवाडी गावाला एक
अपंग हाताचा बाप, इथून हात नाही त्याला, असा तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला. पोरगा खूप अभ्यास करता झालं, आई नव्हती, बापानं भाकरी करून पोरगा शिकवला आणि तो पोरगा 10वी पास झाला, 12वी पास झाला. आणि त्या पोराला वाटलं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायच्या, म्हणून त्या पोराला खूप अभ्यास केला. नेमकं भारत देशाच्या मिलिटरीमध्ये नोकरी लागली त्याला. तर त्याला नोकरीतून पत्र मिळालं वरून की तुम्हाला सैनिक म्हणून नोकरी मिळते, 24 मराठा बटालियन, संधीचं सोनं करा. आणि त्या केशव गोसावीनं ते पत्र वाचलं आणि झाकून ठेवलं. त्याला वाटलं मी जर सीमेवर लढायला गेलो, लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली तर माझ्या बापाला मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरी कराव्या लागतील. तर त्या पोरानं ते पत्र झाकून ठेवलं. ते पत्र कुणाला माहिती नव्हतं. अपंग हाताच्या बापाला माहिती झालं आणि अपंग हाताचा बाप म्हटला, ए सीमेवर का जात नाही, लढायला का जात नाही? आईच्या गर्भात उमगली, हे केशव, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरामी सरदार भाला काय कुणाची भीती. जा जा, तानाजी घाबरला असता तर कोंडाणा मिळाला नसता. जा, हो, शिवाजी राजा घाबरला असता तर स्वराज्य मिळालं नसतं. जा, शंभूबाला घाबरला असता तर हिंदू धर्म टिकला नसता. जा रे राजा. पोरगा म्हटलं, बापा मरेपर्यंत तुटल्या हातानं भाकरी कराव्या लागतील, गोळी जर गेली छातीवर. जा रे राजा जा, तुझा बाप मरेपर्यंत भाकरी करेल. पोरगा 2010 साली सैनिक म्हणून नोकरीला लागला. 11, 12, 13 आणि 14. 2014 साली आमच्या गावाजवळ एक गिरी महाराज आहेत. त्या गिरी महाराजांची एक यशोदा नावाची मुलगी त्याला देण्यात आली. थाटात लग्न झालं. लग्न झाल्यावर 2015, 16, 17 आणि 18 4 वर्षाचा संसार झाला. आणि 2018 साली त्या यशोदेला 9 महिन्याचं बाळ गर्भामध्ये होतं. दिवस होता 11/11/2018. धनत्रयोदशीचा दिवस होता. त्या दिवशी रात्रीची ड्युटी करत होता तो केशव गोसावी. सीमेवरती काहीतरी धुडगूस झाली. हातातल्या बंदुकीनं गोळ्या झाडता झाडता दहशतवाद्याच्या 2 गोळ्या त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये गेल्या आणि देशासाठी मुजरा करून पोरगा निघून गेला. भारत देशाच्या झेंड्यामध्ये बॉडी गुंडाळून त्याची गावाला पोहोचली. 1 लाख लोक वाटी लावायला आली होती. बापानं झेंडा सरकवला. बायको गेली होती तेव्हा रडला नव्हता. तुटलेल्या हातानं भाकरी करताना रडला नव्हता. पण आता माझा 25 वर्षाचा पोरगा मला कधीच दिसणार नाही. हंबरडा फोडून बाप रडत होता. यशोदा धावतच गेली. आपल्या नवऱ्याचा चेहरा तिनं पाहिला. बेशुद्ध झाली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर 6व्या दिवशी शुद्धीवर आली. तर 6व्या दिवशी तिला मुलगी झाली. कपाळाचं कुंकू मात्र निघून गेलं. एक बाळ हातामध्ये पडलं. या घटनेला आता 6 वर्ष झाली. 18 ते 2025 प्रत्येक वर्षी माझं कीर्तन असतं तिथं 11 तारखेला. ऐका, मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही. मला एकच बहीण आहे, ती यशोदा नावाची. मी तिला बहीण बनवलं. हो, रक्षाबंधन करतो मी तिचं, भाऊबीज करतो. 50,000 1 लाख रुपये तिला देतो. खूप भारी स्वागत करतो तिचं. दरवर्षी 10,000 लोक कीर्तनाला येतात, टाळकरी येतात. सगळे पैसे मी खर्च करतो. काय हरकत आहे करायला? आपल्यासाठी गेला ना हो तिचा नवरा, आपल्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या ना हो. आपण नुसते संत, आपण नुसता देव नाही सांगायचा, त्याच्याबरोबर आपण समाज प्रबोधनसुद्धा करायचं. गड्या आपल्या छातीवर कधी कल्पना करा ना, आपल्या घरातला जिला नवरा नाही किती वाईट आहे महाराज, जिला भाऊ नाही किती वाईट आहे. मुलगी आहे पण बाप नाही महाराज, कपाळाचं कुंकू नाही रे. 25 वर्षाची पोर आहे महाराज ती. हो, इतकं दुःख आहे तिच्या वाट्याला. मी गेल्या वर्षी कीर्तन झाल्यावर तिला म्हटलं, बाई आपण तुझं दुसरं लग्न करू, तुझं वय तरुण आहे. काय म्हटली माहिती आहे का ती पोरगी मला? बाबा तुमच्यासारखा भाऊ भेटला मला, आता मी मरेपर्यंत दुसरं लग्न करणार नाही. या अपंग हाताच्या सासऱ्याच्या भाकरी करेल आणि माझ्या नवऱ्याच्या जागी मी सीमेवरती लढायला जाईल, पण मी लग्न करणार नाही. काय नवल आहे महाराज, काय मागणं आहे, काय काय महाराज ही लोक आहेत. सगळ्या भाविकांना विनंती असेल बरं का, कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी,
जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बा। जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी। संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदान। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान। भारत माता की जय म्हणत जा, वंदे मातरम म्हणत जा, एखाद्या जवानाचा भाऊ बनत जा, एखाद्याला आधार देत जा, फार आनंद मिळेल तुम्हाला। त्याचं कारण आपल्यासाठी संतच आहेत महाराज, ते आपल्यासाठी गोळी झेलतात, आपल्यासाठी तिथं उभी राहतात। अगोदर माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या वाकड्या नजरेनं देशाकडे बघ म्हणणारा जवान फार गरजेचा आहे। अकलूर महाराज साखरे नाव टाका, खूप मावळे, खूप जवान, खूप संत। आता 11 पासून रामकथा आहे, तुम्हाला यूट्यूबला पाहायला मिळेल। संभाजीनगरला मोठ्या आमदारानं ठेवलेली राम खूप ऐकायला मिळेल तुम्हाला। रामायण सुद्धा मी करणारा महाराज आहे। सगळ्या कथा सांगता सांगता 9:30 वाजले। इतकं गोड कीर्तन मी तुम्हाला दिलं। एवढंच मागा देवाकडे, आपला पोरगा जवान झाला पाहिजे असं मागा। त्या शिवा नाव्याच्या आईसारखं मागा। पोरगा देशासाठी गेला, स्वराज्यासाठी गेला तर राज तुम्ही माझा पोरगा बना। मागायचं असेल तर शिवा नाव्यासारखं मागा, राज तुमचा मुकुट कपडे द्या। मागायचंच असेल माझ्या नामदेवरायासारखं मागा, देवा तुमचे पाय मला देऊन टाका। हिची देवा पै मागत चरण सेवा अखंडित। एकदा माझ्यासाठी 2 हात वर करा, आता पुढच्याच वर्षी आहे, करा गड्या एकदा। काय सुंदर आहे वा सोनगावकर। अशा दुर्गम भागात सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात माझ्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव, काय गोड गाव आहे। सगळ्यांनी माझ्या माग म्हणा, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया। एक टाळी एक। ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया। कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया। साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया। तुकोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, तुकोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया। शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय बोलू दे पुरे वेळी माऊली करा सभा परद महाराज नाही उच्चारीला अधिकार में आपुला करा क्षमा परद महाराज। म्हणे ज्ञानेश्वरा राखला पाया पेटून करा करा क्षमा परद महाराज। ज्ञानदेव